नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 शिपाई हमाल लिपिक यांचा संपूर्ण पेपर आपण दुसरा हा घेतलेला आहे मित्रांनो. असेच आपण महत्त्वपूर्ण जे की येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतील मित्रांनो. आपला पहिला प्रश्न मित्रांनो, सिंधू संस्कृतीचा शोध कुणी लावला? तर मित्रांनो, सिंधू संस्कृतीचा शोध दयाराम साहनीने लावला. प्रश्न दुसरा आपला, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी होती? मित्रांनो, हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीकाठी होती मित्रांनो. आपला प्रश्न तिसरा, हडप्पा संस्कृतीचा काळ कोणता मानला जातो? तर मित्रांनो, हडप्पा संस्कृतीचा काळ आपला सन 2500 ते 1700 जो काळ आहे तो हडप्पा संस्कृतीचा काळ मानला जातो मित्रांनो. आपला प्रश्न चौथा, मोहनजोडोचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो, मोहनजोडो म्हणजे मृतांचा ढिगारा होय. आपला प्रश्न पाचवा, हडप्पा संस्कृतीतील प्रमुख धातू कोणता होता? तर मित्रांनो, हडप्पा संस्कृतीत होते तर सर्वप्रथम कोणता धातू वापरला होता? तर मित्रांनो, हडप्पा संस्कृतीमध्ये कांस्य हा धातू वापरला जात होता. आपला प्रश्न सहावा, आर्य भारतात कुठून आले? तर मित्रांनो, आर्य जे लोक होते ते आपल्या मध्य आशियामधून आपल्या भारतात आले होते. आपला प्रश्न सातवा, ऋग्वेद कोणत्या भाषेत आहे? तर मित्रांनो, ऋग्वेद हे संस्कृत भाषेत आहे. प्रश्न आठवा, वेदांची संख्या किती आहे? तर वेदांची संख्या 4 आहे. तर मित्रांनो, प्रश्न आपला नववा, उपनिषदे कोणत्या काळातील ग्रंथ आहेत? तर आपले उपनिषदे हे वैदिक काळातील ग्रंथ आहेत. प्रश्न 10वा, बौद्ध धर्माचा संस्थापक कोण? तर मित्रांनो, बौद्ध धर्माचा गौतम बुद्ध हे संस्थापक होते. प्रश्न आपला 11वा, बुद्धांचा जन्म कुठे झाला? तर मित्रांनो, ह्या प्रश्नाला तुम्ही इम्पॉर्टंट करून घ्या. अशाच प्रश्न तुम्हाला भरपूर परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, बौद्धांचा जो जन्म आहे तो लुंबिनी या गावी झाला. प्रश्न आपला 11वा, महावीर कोणत्या धर्माचे संस्थापक होते? तर महावीर हे जैन धर्माचे संस्थापक होते. आपला प्रश्न 13वा, जैन धर्मातील त्रिरत्न कोण? सम्यक दर्शन, ज्ञान, आचरण हे जैन धर्मातील त्रिरत्न आहेत. आपला प्रश्न 14वा, मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण? तर मित्रांनो, मौर्य साम्राज्याचे संस्थापक हे चंद्रगुप्त आहे. तर मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण की हा प्रश्न 2025च्या मेमध्ये पेपर झाला त्यामध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे मित्रांनो. आपला प्रश्न 15वा, चाणक्य यांना दुसरे नाव काय आहे? चाणक्य यांना दुसरे नाव कौटिल्य आहे. प्रश्न 16वा, अर्थशास्त्र हा ग्रंथ कुणी लिहिला? तर आपला अर्थशास्त्र हा चाणक्य यांनी ग्रंथ लिहिला. सम्राट अशोकाने कोणता धर्म स्वीकारला? सम्राट अशोकाने बौद्ध धर्म हा स्वीकारला. प्रश्न 18वा, अशोकाचे शिलालेख कोणत्या लिपीत आहेत? तर मित्रांनो, अशोकाचे शिलालेख हे ब्राह्मी लिपीत आहेत. आपला प्रश्न 20वा, गुप्त साम्राज्याचे संस्थापक कोण? गुप्त साम्राज्याचे संस्थापक हे श्रीगुप्त आहेत. प्रश्न 20वा, गुप्त काळाला काय म्हटले जाते? गुप्त काळाला सुवर्ण काळ म्हणून म्हटले जाते.
आर्यभट्ट कोण होते? आर्यभट्ट हे गणित तज्ज्ञ होते आणि आर्यभट्ट नावाचा आपण एक उपग्रह सर्वात प्रथम सोडण्यात आला होता मित्रांनो. दशमान पद्धतीचा शोध कोणी लावला? दशमान पद्धतीचा शोध आर्यभट्ट यांनी लावला. नालंदा विद्यापीठ कोणी स्थापन केले? कुमारगुप्त यांनी केले. पाटलीपुत्र कोणत्या साम्राज्याची राजधानी होती? तर मित्रांनो पाटलीपुत्र कोणत्या साम्राज्याची राजधानी होती? तर मित्रांनो हे उत्तर आहे मौर्य. प्रश्न 25वा. बौद्ध धर्म परिषद कुठे झाली? तर मित्रांनो बौद्ध धर्म परिषद ही राजगृह येथे झाली. अजिंठा लेणी कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो अजिंठा लेणी ही महाराष्ट्रात आहे. एलोरा लेणी कुठे आहे? एलोरा लेणी ही औरंगाबाद येथे आहे. प्रश्न आपला पुढचा. सातवाहन वंश कुठे राज्य करत होता? सातवाहन जो वंश होता तो गौतमीपुत्र सातकर्णी येथे करत होता. प्रश्न 30वा. मेगस्थनीज भारतात कधी आला? तर मित्रांनो मेगस्थनीज भारतात गुप्त काळात आला. गुप्त मौर्य काळात आला. प्रश्न 30वा. मेगस्थनीज भारतात कधी आला? तर मित्रांनो उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. प्रश्न 31वा. इंडिका हा ग्रंथ कुणी लिहिला? मेगस्थनीज. संगम साहित्य कोणत्या भाषेत आहे? संगम साहित्य हे तमिळ भाषेत आहे. अशोकाने कोणते युद्ध जिंकले? अशोकाने कलिंग युद्ध जिंकले. प्रश्न 34वा. बुद्धांचे पहिले उपदेश कुठे दिले? सारनाथ येथे दिले. प्रश्न 35वा. जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण? महावीर. प्रश्न 36वा. वैदिक काळात समाज किती वर्णात विभागलेला होता? वैदिक काळात 4 वर्णात विभागलेला होता. प्रश्न 37वा. ऋग्वेदातील देव कोणता? तर मित्रांनो ऋग्वेदामध्ये इंद्राला देव म्हणून मानलं जायचं. पुराणांची संख्या किती? 18. प्रश्न 39वा. महाभारताचे लेखक कोण? वेदास. रामायणाचे लेखक कोण? वाल्मिकी. चोल साम्राज्य कुठे होते? तर मित्रांनो चोल साम्राज्य दक्षिण भारतामध्ये होते. प्रश्न 42वा. राजा चोल कोण होते? चोल राजा होता. बृहदीश्वर मंदिर कुठे आहे? तंजावर. प्रश्न 44वा. हर्षवर्धन कोणत्या वंशाचा राजा होता? पुष्यभूतीचा वंशाचा राजा होता. प्रश्न आपला 45वा. ह्युन स्तंभ भारतात कधी आला? ह्युन स्तंभ हा हर्षवर्धन काळात आला. स्तूप कोणत्या धर्माशी संबंधित आहे? बौद्ध. प्रश्न 47वा. सांची स्तूप कुठे आहे? उत्तर मध्य प्रदेश. अशोकाचा सिंहस्तंभ कुठे आहे? उत्तर सारनाथ. प्रश्न 49वा. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कशावर आधारित आहे? तर मित्रांनो भारताचे राष्ट्रीय चिन्ह हे अशोक स्तंभाच्या आधारित आहे. प्रश्न 50वा. प्राचीन भारतात शिक्षण पद्धती किती होती? तर मित्रांनो प्राचीन भारतामध्ये गुरुकुल ही शिक्षण पद्धती होती. आपला प्रश्न 51वा. लोहाचा वापर भारतात कधी सुरू झाला? तर मित्रांनो लोहाचा वापर हा
वैदिक काळात सुरू झाला. हडप्पा. प्रश्न 52. हडप्पा संस्कृतीतील घरे कशाची बनली होती? तर मित्रांनो, हडप्पा संस्कृती ही भाजलेल्या विटाची बनली होती. प्रश्न 53. हडप्पा संस्कृतीतील प्रमुख व्यवसाय कोणता होता? तर हडप्पा संस्कृतीतील प्रमुख व्यवसाय शेती होता. तर मित्रांनो, हडप्पा संस्कृतीची घरे ही किती अंशामध्ये होती मित्रांनो? असा इम्पॉर्टंट क्वेश्चन वारंवार विचारला गेलेला आहे. तर मित्रांनो, हडप्पा जी काही संस्कृती होती त्यातली घरे ही 90 अंशामध्ये बांधली गेली होती मित्रांनो. प्रश्न 54. हडप्पा संस्कृतीचा अंत कधी झाला? तर मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे हडप्पा संस्कृतीचा अंत झाला. प्रश्न 55. वैदिक काळात स्त्रियांची स्थिती कशी होती? तर मित्रांनो, त्या काळामध्ये वैदिक काळामध्ये स्त्रियांना मान सन्मान जास्त दिला जात होता मित्रांनो. प्रश्न 56. प्राचीन भारतात कर पद्धतीला काय म्हणत? कर पद्धतीला मित्रांनो प्राचीन काळात भाग असे म्हणत. सम्राट अशोकाचा शिलालेख कुठे सापडला? तर मित्रांनो, सम्राट अशोकाचा शिलालेख गिरनार येथे सापडला. प्राचीन भारतात चलन कसे होते? तर मित्रांनो, प्राचीन भारतात चलन हे नाणे होते. प्रश्न 59. पंचमहाभूतांची संकल्पना कोणत्या धर्मात आहे? तर मित्रांनो, पंचमहाभूतांची संकल्पना ही हिंदू धर्मात आहे. प्रश्न 60. तक्षशिला विद्यापीठ कुठे आहे? तर मित्रांनो, तक्षशिला विद्यापीठ हे पाकिस्तानमध्ये आहे. तर मित्रांनो, प्रश्न आपला 61. आर्य समाजाची मुख्य भाषा कोणती? तर मित्रांनो, आर्य समाजाची मुख्य भाषा ही संस्कृत होती. बौद्ध संघाचे प्रमुख कोण? तर मित्रांनो, बौद्ध संघाचे प्रमुख हे भिक्षू होते. प्रश्न 63. जैन भिक्षूंना काय म्हणतात? तर मित्रांनो, जैन भिक्षूंना मुनी असे म्हणतात. प्रश्न 64. प्राचीन भारतातील व्यापार कुठून कुठे होत असे? तर मित्रांनो, प्राचीन भारतामध्ये भारत आणि रोम यांच्यामध्ये जो काही व्यापाराचा संबंध होता तो प्राचीन काळात चालत होता. प्रश्न 65. गुप्त काळातील प्रमुख कला कोणती? तर मित्रांनो, गुप्त काळातील प्रमुख कला ही शिल्पकला होती मित्रांनो. प्रश्न 66. प्राचीन भारतात नाट्यशास्त्र कोणी लिहिले? तर मित्रांनो, प्राचीन भारतात नाट्यशास्त्र हे भरतमुनी यांनी लिहिले होते. प्रश्न 67. प्राचीन भारतात आयुर्वेद कोणी लिहिला? तर मित्रांनो, प्राचीन भारतामध्ये जो आयुर्वेद होता तो चरक यांनी लिहिला होता. सुश्रुत कोण होते? सुश्रुत हे शल्यचिकित्सक होते. प्राचीन भारतातील प्रमुख धातू कोणते? तर मित्रांनो, प्राचीन भारतातील प्रमुख धातू हा लोखंड असा होता. गुप्त काळातील प्रसिद्ध राजा कोण? तर मित्रांनो, गुप्त काळातला जो प्रसिद्ध राजा समुद्रगुप्त होता. तर मित्रांनो, आज आपण असेच 70 जे की इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत मित्रांनो, येणाऱ्या आगामी कोणतीही भरती असो, तुम्हाला ह्याच्यावर एक ना एक क्वेश्चन तुमचा प्रश्न येणारच आहे मित्रांनो आणि तुमचा एक ना एक क्वेश्चन आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. तुम्हाला यातून कमीत कमी 5 क्वेश्चन तरी तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जात आहे मित्रांनो. सध्या मध्ययुगीन वर जास्त आणि प्राचीनवर जास्त विचारण्यात येतात मित्रांनो. जे की हडप्पा संस्कृती, मोहनजोडो हे जे काही स्थान आहे त्यांचे विषयी जास्त क्वेश्चन विचारले जात आहे परीक्षेमध्ये मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा आवडला ते पण सांगा आणि तुम्हाला असेच जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला रिप्लाय द्या. तुम्हाला असेच व्हिडिओ दररोज आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो, जे की इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत मित्रांनो. असेच आपण एक एक क्वेश्चन घेणारच आहोत मित्रांनो. धन्यवाद.